बऱ्याच मुलांना कॉमन रोस्टर म्हणजे काय हे समजत नाही आणि त्याचबरोबर समांतर आरक्षण कसं दिलं जातं हे पण माहित नाही बऱ्याच मुलांना. त्यामुळं बरेच गोंधळ सध्या निर्माण झालेले आहे आणि आपण या भरतीमध्ये लागू किंवा नाही लागू हा पर्टिक्युलर अंदाज मुलांना नाही आहे किंवा मग प्रेफरन्स देताना आपण काय विचार केला पाहिजे हे पण बरेच जण कन्फ्यूज आहे त्याच्यामध्ये. तर याच्या आधी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे मी जितकी माहिती दिली होती त्यानुसार बऱ्याच उमेदवारांनी वेगवेगळ्या म्हणजे जे काही ग्रुप ओनर आहेत त्यांनी मला वेगवेगळ्या ग्रुपवरती बोलवलं. तर या ग्रुपवरती सुद्धा शिक्षक विद्यार्थी कृती समिती या ग्रुपवरती प्रणव शेट्टी सरांनी मला मागाशी कॉल करून सांगितलं सर बऱ्याच मुलांची समस्या आहेत आणि आपण एक मीटिंग घेतली पाहिजे. तर त्या अनुषंगानं आपण आता मीटिंग घेतोय. तर ही सुरुवात करताना या मीटिंगच्या आपण तर पहिला प्रणव सरांचे आभार म्हणजे या ग्रुपवरती या प्लॅटफॉर्मवरती मला बोलवलं त्याबद्दल. तर या मीटिंगची सुरुवात करताना आपण समांतर आरक्षण कसे दिले जाते हे बऱ्याच उमेदवारांना माहिती नाही. या संदर्भात बरेच उमेदवार चुकीचा सिक्वेन्स सांगत आहेत आणि मग जे काही जनरल म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या जनरल बिंदूवरती येणारे जे उमेदवार आहेत त्यांना समस्याने म्हणजे ते भयभीत होत आहेत. तर त्या अनुषंगानं पहिला आपण समांतर आरक्षण देत असताना समांतर आरक्षण वर्क कसं करतं हे पहिला पाहूया. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण प्राधान्यक्रम कसे द्यावे याच्यापर्यंत पोहोचूया. म्हणजे जर आपल्याला आधी कॉमन रोस्टर कसे वर्क करते किंवा समांतर आरक्षण कसं असतं हे जर आपल्याला आधी माहिती झालं तर प्राधान्यक्रम देताना आपल्याला अडचणी येणार नाहीत. तर पहिला सुरुवात आपण समांतर आरक्षणापासून करतोय. तर पहा समांतर आरक्षण देत असताना दोन घटक आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यातला पहिला म्हणजे समांतर आरक्षणातला पहिला जो घटक आहे तो ओबीसी वुमन किंवा वुमन हा घटक येतो महिला रिझर्वेशन. आता हे रिझर्वेशन ज्यावेळी दिलं जातं ज्यावेळी एखादी महिला वुमन रिझर्वेशनला टिक करते त्यावेळी त्या महिलेचा 4 बिंदूवरती विचार केला जातो आणि जर त्या महिलेनं वुमन रिझर्वेशन घेतलं नाही तर त्या महिलेचा फक्त 2 बिंदूवरतीच विचार केला जातो. म्हणजे काय तर जे काही बिंदू आहेत म्हणजे वुमन रिझर्वेशन घेणं हे महिलांसाठी कधी पण फायद्याचं असतं. कारण त्यावेळी त्यांची सिलेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी वाढत असते. कारण 4 बिंदूवरती त्यांचा विचार केला जात असतो. आणि वुमन रिझर्वेशन जर घेतलं नाही किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जर घेतलं नाही वुमनचं तर फक्त 2 बिंदूवरती त्यांचा विचार केला जाईल. जसं की आपण आता मध्ये आपली अपात्र गैरहजरची यादी लागली होती त्याच्यामध्ये एका महिलेनं शंका उपस्थित केली होती की माझं सिलेक्शन का झालं नाही. म्हणजे त्या एका दुसऱ्या महिलेपेक्षा जास्त मार्क असून सुद्धा माझं सिलेक्शन का झालं नाही. कारण त्या महिलेनं वुमन रिझर्वेशनला टिक केलं नव्हतं आणि त्याचा फटका त्या वुमनला बसला होता आणि त्यामुळं त्या जागेवरती ती मेरिटला बसत असूनही वुमनच्या ती सिलेक्ट झाली नव्हती आणि ती महिला जनरलच्या मेरिटला बसत नव्हती वुमनच्या मेरिटला बसत होती आणि त्यामुळे त्या महिलेला तो प्रॉब्लेम आला होता. आता जर तुम्ही पाहिलं आपल्याकडे जे वुमन रिझर्वेशन टिक केलं नाही तर ती महिला असून देखील ती जनरल मध्ये काउंट केली जाते. हे सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जर एखादी महिला असेल आणि त्या महिलेनं जर वुमन रिझर्वेशन टिक केलं असेल तर त्या महिलेला 4 ऑप्शन तिच्या समोर असतात. त्यातला पहिला ऑप्शन जो आहे त्या 4 ऑप्शन असतात ओपन जनरल ओपन वुमन ओबीसी जनरल आणि ओबीसी वुमन. तर ह्यातला पहिला जो विचार आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये एखादी महिला जर मेरिट मध्ये पहिलीच आली समजा तर तिचा आणि तिथं ओपनची जागा असेल तर त्या महिलेचा विचार हा ओपन जनरल मध्ये ओपन वुमन मध्ये ओपन वुमन या पदासाठी केला जातो. ओपन वुमन हा बिंदू तिच्यासाठी तो बिंदू त्या बिंदूवरती तिचं सिलेक्शन होत असतं. त्याच्यानंतर दुसरा बिंदू जो आहे तो ओपन जनरल म्हणजे जर ओपन वुमनच्या बिंदूवरती तिचं सिलेक्शन झालं नाही तर ओपन जनरल या बिंदूवरती तिचा विचार केला जातो. थर्ड ओबीसी वुमन साठी तिचा विचार केला जातो आणि फोर्थ जो आहे तो ओबीसी जनरल या बिंदूसाठी विचार केला जातो.
म्हणजे काय, वुमन रिझर्वेशनला टिक केलेल्या महिलांसाठी 4 बिंदूवरती विचार केला जातो आणि जर केलं नसेल तर फक्त 2च बिंदूवरती विचार केला जातो. म्हणजे त्या महिलेला जनरल प्रत्येक कॅटेगरीच्या जनरलमध्ये त्यांना काउंट केलं जातं. म्हणजे जर ओबीसी असेल तर ओबीसी जनरलमध्ये काउंट केलं जातं. जर तुम्ही जाहिरात पाहिली असेल तर ओबीसी महिलासाठी काही जागा दिलेल्या असतात आणि ओबीसी जनरलसाठी पण काही असतात. तसंच प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, अंशकालीन, एक्स सर्व्हिसमन आणि स्पोर्ट्समन असे हे समांतर आरक्षणाचे बिंदू असतात. तर ओबीसी वुमन जर ती महिला टॉप आली असेल लिस्टमध्ये, आता जर आपण पाहिलं ह्या वर्षीच्या लिस्टमध्ये जी महिला 186 मार्क मिळालेले आहेत त्या महिलेला ती ओबीसी आहे आणि तिनं जर ओबीसी वुमन सिलेक्ट केला असेल तर त्या महिलेचं सिलेक्शन जे आहे, जर तिथं ओपनची जागा असेल ओपन फिमेलची तर ओपन फिमेलच्या जागेवरती तिचं सिलेक्शन होणार आहे. आणि जर त्या बिंदूवरती नाही झालं सिलेक्शन समजा आणि ओपन जनरलच्या जागा शिल्लक असतील तर ओपन जनरलच्या जागेवरती सिलेक्शन होईल. आता ओपन वुमनच्या जागा पण शिल्लक नाहीत, ओपन जनरलच्या पण जागा नाहीत, तर मग ओबीसी वुमन वरती त्या महिलेचा विचार केला जाईल. आणि ओबीसी वुमनच्या जागा संपल्यानंतर ओबीसी जनरलच्या जागा जर शिल्लक असतील तर त्या बिंदूवरती त्या महिलेचा विचार केला जाईल. तर अशा पद्धतीनं हे समांतर आरक्षण चालत असतं आणि सेम जे आहे ते सर्व बाकीच्या समांतर आरक्षणासाठी लागू होते. जसं की आता हे प्रोजेक्ट अफेक्टेड, पीए म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड. जर एखाद्या उमेदवारानं प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तो आणि त्यानं जर टिक केलं असून सुद्धा नाही टिक केलं तर तो 2च बिंदूवरती काउंट होईल आणि जर टिक केलं तर तो परत 4 बिंदूवरती काउंट होईल. पहिला ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड, त्याच्यानंतर दुसरा ओपन जनरल वरती, तिथं नाही झालं तर ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड वरती आणि नाही झालं तर ओबीसी जनरल वरती. तर हा सिक्वेन्स आहे, लक्षात घ्या. या अशा पद्धतीनं प्रत्येक सिक्वेन्स जो आहे तो चालत राहणार आहे. म्हणजे अर्थक्वेक अफेक्टेड साठी सुद्धा सेम हे होईल, सेम सिक्वेन्स राहील. ओपन अर्थक्वेक अफेक्टेड, ओपन जनरल, त्याच्यानंतर ओबीसी अर्थक्वेक अफेक्टेड आणि मग ओबीसी जनरल. तर अशा पद्धतीनं सेम अंशकालीनसाठी सुद्धा राहील आणि सेम तुमच्या एक्स सर्व्हिसमन साठी सुद्धा राहील, सेम स्पोर्ट्समन साठी सुद्धा राहील. तर अशा पद्धतीनं समांतर आरक्षणामध्ये सिलेक्शन होत असतं. आता ह्या समांतर आरक्षणाचा विषय झाल्यानंतर महत्वाचा विषय जो आहे तो आहे कॉमन रोस्टरचा. तर हे कॉमन रोस्टर जे आहे ते आपल्यासाठी फायद्याचे आहे की तोट्याचे आहे, हे आपल्याला पाहायचं आहे की कॉमन रोस्टर मध्ये जे काही रिझर्वेशन म्हणजे आपलं सिलेक्शन जे आहे ते कसं होतं हे पर्टिक्युलर आपण पाहणार आहे. तर पहा आपल्या समोर स्क्रीनवरती जी काही आपली जाहिरात असते ती अशा पद्धतीने जाहिरात दिलेली असते. कॉमन रोस्टर म्हणजे काय, तर खाली 1 ते 5 अशी पदांची नावं दिलेली आहेत पहा. ऑल सब्जेक्ट मराठी मीडियम, ऑल सब्जेक्ट इंग्रजी मीडियम, मॅथ सायन्स मराठी मीडियम, इंग्रजी मराठी मीडियम आणि सोशल सायन्स मराठी मीडियम आणि त्याचे पुढे किती जागा रिक्त आहेत ते दिलेलं आहे. आणि या सगळ्या जागांचं सिलेक्शन हे वरती जो काही बॉक्स दिलेला आहे, बिंदू नामावलीचा जो चार्ट दिलेला आहे या बिंदूंवरती सिलेक्शन होणार आहे. तर हे सिलेक्शन होत असताना काय होतं पहा, ही एका आस्थापनेची किंवा एका संस्थेची किंवा एका व्यवस्थापनेची ही जाहिरात असेल. तर या जाहिरातीमध्ये जे जे कॅन्डिडेट अप्लाय करतील त्या सर्व कॅन्डिडेटची एक जनरल मेरिट लिस्ट लावली जाते. जनरल मेरिट लिस्ट. आता समजा या संस्थेसाठी किंवा या व्यवस्थापनेसाठी फक्त 23 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे असं आपण सध्याच्या घडीला समजू, कारण आपल्याला या छोट्या स्क्रीनवरती या सर्व घटक समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपण जितके या स्क्रीनवरती नावं बसतील तितकीच नावं आपण घेतलेली आहेत. समजा 23 उमेदवारांनी या व्यवस्थापनेसाठी फक्त अर्ज केलेला आहे. तर काय होईल पहा, याच्या या लिस्टमध्ये जे काही पहिली कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहे ती कॅन्डिडेट म्हणजे ओबीसी आहे आणि ऑल सब्जेक्ट साठी इलिजिबल आहे आणि वुमन आहे, वुमनचं रिझर्वेशन त्यांच्याकडे आहे. आता 1 मिनिट, ज्यांचा माईक बंद चालू आहे हमारा त्यांनी बंद बच्चा करा. ये से बाहर है ना.
बंद करा, बाकीच्यांनी डिस्टर्ब होते सरांना. ठीक आहे. तर जे काही आता पहिली कॅन्डिडेट आहे ती ओबीसी वुमन आहे आणि 1 ते 5 साठी इलिजिबल आहे. तर त्या महिलेनं ह्या व्यवस्थापनेसाठी प्रेफरन्स दिलेला आहे, त्यामुळे ती या लिस्टमध्ये आलेली आहे. आता पहा, ती पहिली ओबीसी वुमन आहे. मग ह्या महिलेचा पहिला विचार कोणत्या बिंदूवरती केला जाईल? तर या महिलेचा, मगाशी मी जसं समांतर आरक्षणाचं तुम्हाला समजावून सांगितलं त्यानुसार ओबीसी वुमन जर असेल तर त्या महिलेचा पहिला विचार ओपन वुमन या बिंदूवरती केला जाईल आणि त्याच्या विषय तिथून खालून सिलेक्ट होईल. आता जर तुम्ही या बिंदू नामावलीचा चार्ट पाहिला तर त्याच्यामध्ये ओपन वुमनची एक जागा इथं अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि मग काय होईल, ज्यावेळी आपण त्या महिलेचं सिलेक्शन होईल तर ते काय होईल, ओपन वुमनची जी जागा होती एक, ती जागा ती महिला घेईल. त्यामुळे तिथं आता जागा शून्य राहिलेल्या आहेत पहा. आणि 1 ते 5च्या आपल्या जागा होत्या 4, त्यातली एक जागा त्या महिलेनं घेतलेली आहे. ठीक आहे. सेम सेकंड कॅन्डिडेट पहा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आहे, त्याच्याकडे कोणतंही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन नाही, त्यामुळे तो कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस जनरल चा बिंदू घेणार आहे. आपल्याकडे ईडब्ल्यू जनरलचा बिंदू आहे का? तर आहे, एक बिंदू आपल्याकडे ईडब्ल्यू जनरलचा आहे. आणि तो 1 ते 5 साठी इलिजिबल आहे मराठी मीडियम साठी. तर मराठी मीडियमची 1 ते 5 ची जागा आहे का? तर आहे. 3 जागा आपल्याकडे अजून शिल्लक आहेत. तर या एक बिंदू आणि एक खालची जागा या तो कॅन्डिडेट घेणार आहे. आता पहा, सॉरी, जरी तो ईडब्ल्यूचा उमेदवार असेल तरी तो मेरिटमध्ये आल्यामुळं ईडब्ल्यूच्या बिंदूवरती सिलेक्ट होणार नाही, तर तो ओपनचा बिंदू घेईल. आता पहा, ओपनचा आपल्याकडे एक बिंदू आहे का? तर आहे. तर ओपनच्या बिंदूवरती पहिला त्याचं सिलेक्शन होईल आणि तो कॅन्डिडेट तिथं सिलेक्ट होऊन जाईल. आता पहा, ओपनच्या ज्या जागा होत्या, एक महिलेची होती आणि एक जनरलसाठी होती, त्या सर्व जागा आता संपलेल्या आहेत. आता पुढचा जो 3 नंबरला कॅन्डिडेट आपल्या मेरिटमध्ये येणार आहे किंवा 3 नंबर पासून पुढचा जो कोणी कॅन्डिडेट येणार आहे, तो कॅन्डिडेट हा या ओपनच्या जागेवरती जर तो ओपनचा असेल तर तो सिलेक्ट होऊ शकणार नाही, भले त्याचे कितीही मार्क असतील. कारण ह्या व्यवस्थापनेसाठी त्यानं अर्ज केला असता तर मेरिटमध्ये बाकीच्या 2 कॅन्डिडेटनी ती जागा घेऊन गेलेली आहे. त्यामुळे ओपनच्या जागेवरती बाकी कोणत्याही म्हणजे इथून पुढच्या कोणत्याही कॅन्डिडेटचा विचार केला जाणार नाही. त्यामुळं हा कॅन्डिडेट 3 नंबरला आहे. मॅथ सायन्सचा आहे. इथं मॅथ सायन्सच्या जर तुम्ही जागा बघितला तर अजून 3 शिल्लक आहेत, पण तो कॅन्डिडेट ओपनचा आहे आणि ओपनचा बिंदू शिल्लक नाही, त्यामुळे हा कॅन्डिडेट इथं सिलेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळं हा काय होईल, या प्रोसेसमधनं किंवा या लिस्टमधून, ह्या प्रेफरन्समधून तो बाद होईल. नेक्स्ट कॅन्डिडेट जो आहे तो ओबीसी आहे, त्याच्याकडे कुठलेही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन नाही. तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची आपल्याकडे 2 पदं ओबीसीची आहेत. मॅथ सायन्सची 3 पदं आहेत. तर त्यातलं एक बिंदू आणि एक मॅथ सायन्सची जागा तो घेईल. सोबतच तो व्हीआय असल्यामुळं, व्हिज्युअली इम्पेअर्ड असल्यामुळं, आपल्याकडे इथं जर मी रेड कलरनं दाखवलेलं तुमच्यात दिसत असेल तुम्हाला बिंदू नामावली चार्टच्या खाली, तर ती व्हीआयची एक जागा होती ती वजा होऊन गेलेली आहे. तर व्हीआयच्या जागा आता संपलेल्या आहेत. आता इथून पुढे व्हीआयचा कोणी कॅन्डिडेट असेल तर तो व्हीआयच्या बिंदूवरती सिलेक्ट होणार नाही. नेक्स्ट, आता जर तुम्ही पाहिलं 5 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो एससीचा आहे आणि आपल्याकडे एससी जनरलचा आहे. एससी जनरलची जागा जर आपल्याकडे आहे का पाहिलं तर आपल्याकडे एससी जनरलची एक जागा आहे आणि त्याचा विषय कोणता आहे तर इंग्लिश आहे. तर इंग्रजी विषयाची आपल्याकडे जागा आहे का? तर आहे. तर तो कॅन्डिडेट सुद्धा काय होऊन जाईल, सिलेक्ट होऊन जाईल. तर नेक्स्ट कॅन्डिडेट जो आहे तो एनटी ब चा आहे आणि सोशल सायन्स साठी इलिजिबल आहे. आता जर तुम्ही पाहिलं लिस्टमध्ये एनटी ब ची जागा नाही आहे, तो मेरिटमध्ये आलेला आहे, पण एनटी ब ची जागा नसल्यामुळं हा कॅन्डिडेट काय होणार नाही, सिलेक्ट होणार नाही आहे. आता पहा, नेक्स्ट ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट अफेक्टेड कॅन्डिडेट आहे. भले तो प्रोजेक्ट अफेक्टेड जरी असला तरी प्रोजेक्ट अफेक्टेडची ओपनची जागा आपल्याकडे आहे का? तर नाही. नेक्स्ट काय बघणार आपण, ओपन जनरलची जागा आहे का? तर नाही आहे. तर आता ईडब्ल्यूएस प्रोजेक्ट अफेक्टेडची जागा आहे का? तर नाही आहे. प्रोजेक्ट अफेक्टेडची पण जागा नाही आहे. आता त्या उमेदवाराचा विचार मेरिटमध्ये आल्यामुळं ईडब्ल्यूएस जनरलमध्ये होणार. तर तो कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस जनरलचा एक बिंदू होता आणि त्याचे विषयाची मराठी मीडियम 1 ते 5 साठीची जागा होती. 2 जागा शिल्लक होत्या, त्यापैकी एक जागा त्यानं आता घेतलेली आहे. म्हणजे आता एकच जागा आपल्याकडं
मराठी माध्यमसाठी शिल्लक राहिलेले आहे. तर नेक्स्ट कॅन्डिडेट जर पाहिला आपण 8 नंबरचा, तो ओबीसी आहे आणि ओबीसी जनरल आहे आणि 1 ते 5 साठी मराठी मीडियमसाठी इलिजिबल आहे. तर ओबीसीचा बिंदू आपल्याकडे शिल्लक आहे का जर पाहिलं तर ओबीसी जनरलचा एक बिंदू आपल्याकडे आहे आणि मराठी विषयाची जागा 1 ते 5 मराठीची जागा आपल्याकडे शिल्लक आहे. तर तो बिंदू तो कॅन्डिडेट घेऊन जाणार आहे आणि त्या विषयाची जागा घेऊन जाणार आहे. आता जर तुम्ही पाहिलं ओबीसी जनरलच्या जागा सुद्धा शून्य झालेल्या आहेत आणि 1 ते 5 मराठी मीडियमच्या जागा सुद्धा शून्य झालेल्या आहेत. आता जागा शिल्लक राहिल्यात कुठल्या? इंग्रजी माध्यमाच्या 1 ते 5च्या, मॅथ सायन्स लँग्वेजची एक राहिली आहे, सोशल सायन्सची एक राहिलेली आहे. आता नेक्स्ट कॅन्डिडेट जो आलेला आहे 9 नंबरचा, तो आहे एनटीसी. एनटीसीची आपल्याकडे जागा आहे का? तर आहे, एनटीसीची जागा आहे. सोबत आपल्याकडे 1 ते 5 मराठी मीडियमची जागा आहे का पहा. तर 1 ते 5 मराठी मीडियमची जागा आपल्याकडची संपलेल्या आहेत. त्यामुळे काय होईल, तो कॅन्डिडेट इथं सिलेक्ट होणार नाही, कारण त्याचा बिंदू आहे पण त्याचा 1 ते 5 ची जागा आहे पण त्याच्याकडे इंग्रजी माध्यम नाही, त्याच्याकडे मराठी माध्यम आहे, त्यामुळं तो सिलेक्ट होऊ शकणार नाही. नेक्स्ट पहा, जो कॅन्डिडेट आहे 1 ते 5 साठी इलिजिबल आहे, ओपनचा आहे, ओपनची पण जागा नाही, 1 ते 5 मराठी माध्यमाची पण जागा नाही, तो सिलेक्ट होणार नाही. नेक्स्ट कॅन्डिडेट जर आपण पाहिला तर तो ईडब्ल्यूएस वुमन आहे, पण ईडब्ल्यूएस वुमन असून देखील ईडब्ल्यूएस ची जागा आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे तो कॅन्डिडेट काय होणार नाही, सिलेक्ट होणार नाही. नेक्स्ट एमटीडी ऑल सब्जेक्ट मराठी मीडियम, तर त्याच्याकडे मराठी मीडियम असल्यामुळं तो कॅन्डिडेट सिलेक्ट होणार नाही. सोबतच एनटीडी ची जागा सुद्धा आपल्याकडे नाही आहे. नेक्स्ट ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर ओबीसीचा कॅन्डिडेट 1 ते 5 मराठी माध्यमासाठी आहे आणि जनरल आहे, जनरलची जागा ओबीसीच्या आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे तो सुद्धा कॅन्डिडेट इथं सिलेक्ट होऊ शकणार नाही. नेक्स्ट ईडब्ल्यूएस चा कॅन्डिडेट, जागा नाही आहेत, मराठी माध्यमची 1 ते 5 ची जागा पण नाही आहे, तो सुद्धा कॅन्डिडेट सिलेक्ट होऊ शकणार नाही. नेक्स्ट ओपनचा कॅन्डिडेट आहे आणि मॅथ सायन्स साठी इलिजिबल आहे, पण मॅथ ओपनची जागा नसल्यामुळे तो कॅन्डिडेट सिलेक्ट होऊ शकणार नाही. नेक्स्ट ओबीसी कॅन्डिडेट आहे, ओबीसी जनरल, पण ओबीसी जनरलच्या जागा फिलअप झालेल्या आहेत, मॅथ सायन्स आहे, सिलेक्ट होऊ शकणार नाही. ईडब्ल्यूएस चा कॅन्डिडेट सिलेक्ट होऊ शकत नाही कारण ईडब्ल्यूएस च्या जागा पण संपलेल्या आहेत. आता पहा एनटीसी, एनटीसी ची आपल्याकडे जागा आहे का? तर आहे, एनटीसी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची जागा, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन नाही म्हणजे एनटीसी जनरलची जागा आपल्याला पाहिजे आहे, तर ती अवेलेबल आहे. सोबत सोशल सायन्सची एक जागा आहे, तर आहे का? तर आहे आपल्याकडे. तर तो बिंदू तो कॅन्डिडेट काय जाणार आहे, घेऊन जाणार आहे. आता नेक्स्ट ईडब्ल्यूएस ऑल सब्जेक्ट आणि मराठी मीडियम, आता ऑल सब्जेक्ट मराठी मीडियमच्या जागा नाही आहेत आणि ईडब्ल्यूएसच्या पण नाही, त्यामुळे तो कॅन्डिडेट इथं सिलेक्ट होणार नाही. आता नेक्स्ट पहा ओबीसी वुमन, ओबीसी वुमनची आपल्याकडे एक जागा आहे आणि मॅथ सायन्सच्या पण आपल्याकडे 2 जागा शिल्लक आहेत, तर ती कॅन्डिडेट इथं सिलेक्ट होऊन जाणार आहे. नेक्स्ट विजय ऑल सब्जेक्ट इंग्लिश मीडियम, ठीक आहे, विजयचा कॅन्डिडेट आहे 1 ते 5 इंग्रजी माध्यमासाठी इलिजिबल आहे. आता त्याला विजयचा बिंदू मिळालेला आहे, त्यामुळं सर्व जुळून आल्यामुळे तो कॅन्डिडेट काय होणार आहे, सिलेक्ट होणार आहे. तर नेक्स्ट एसटी कॅन्डिडेट आहे ऑल सब्जेक्ट आणि मराठी मीडियम, आणि जर तुम्ही पाहिलं एसटीचा कॅन्डिडेटचा बिंदू आहे जनरलचा, पण त्या उमेदवाराकडे बाकीची मराठीच्या जागा संपल्यामुळे 1 ते 5च्या तो कॅन्डिडेट सुद्धा सिलेक्ट होऊ शकणार नाही. नेक्स्ट ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, ऑलरेडी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या जागा संपल्यामुळे तो कॅन्डिडेट सिलेक्ट होणार नाही. तर जर तुम्ही पाहिलं तर इथं इंग्रजी माध्यमाच्या, मॅथ सायन्सच्या आणि लँग्वेजची या जागा शिल्लक राहिल्या, कारण त्या इथं जे बिंदू शिल्लक राहिलेले आहेत या बिंदू बरोबर इथला खालचे विषयाच्या जागा आणि उमेदवाराकडचे जे क्वालिफिकेशन आहे हे मॅच न झाल्यामुळं हे 4 बिंदू आणि ह्या 4 जागा या व्हॅकंट राहिलेल्या आहेत. तर या कॉमन रोस्टरमुळं ज्या काही जागा व्हॅकंट राहतात त्याच्या मागचं कारणच हे आहे की आपण मेरिटनुसार आपली भरती होत आहे, बरोबर आहे, पण पर्टिक्युलर 1 ते 5 मराठी माध्यमासाठी ओपनच्या किती जागा, ईडब्ल्यूएसच्या किती, ओबीसीच्या किती, हे पर्टिक्युलर आपल्याला माहित नाही. जो मेरिट मध्ये येणार आहे आणि ज्याचा बिंदू
ज्याच्या विषयाची जागा आणि ज्याचं मीडियमची जागा हे तिन्ही ज्यावेळी जुळणार आहे त्याच वेळी तो कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे. जर जुळलं नाही तर तो कॅन्डिडेट सिलेक्ट होणार नाही. आता तुम्ही म्हणाल सर एनटी ब च्या उमेदवारांना इथं प्राधान्यक्रम देण्याचा काही संबंध नव्हता, कारण एनटी ब ला 0 जागा आहेत तर त्याला तो प्रेफरन्स यायला नको पाहिजे होता. पण आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये ओपनच्या जागा आपल्याकडे अवेलेबल होत्या. ओपन मेल आणि ओपन फिमेलची एक एक जागा आपल्याकडे अवेलेबल होती, त्यामुळे तो कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकत होता. त्यामुळे त्या लोकांना प्रेफरन्स आले. जिथं ओपनची जागा असेल तर प्रत्येक कॅटेगरीचा उमेदवार येऊ शकतो प्राधान्य देऊन. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. कॉमन रोस्टरचा तोटा हा आहे की पर्टिक्युलर आपल्या कॅटेगरीला पर्टिक्युलर आपल्या विषयाला किती बिंदू पर्टिक्युलर कॅटेगरीचे येतात हे आपल्याला माहित नसतं. आणि मग जो हायेस्ट मार्कवाला उमेदवार असेल, मग तो कोणत्याही विषयाचा असेल तर तो सिलेक्ट होऊन जातो. मग याच्यामध्ये फायदा हा होतो की हायेस्ट मार्क ज्यांचे आहेत तो मेरिटने येऊन त्या जागा घेऊन जातो, आणि लोएस्ट मार्कवाल्यांचा तोटा होतो. कधी कधी लोएस्ट मार्कवाल्यांचा फायदा होतो, कारण काही जागा अशा असतात जसे की जनरलच्या जागा आणि वुमनच्या जागा सोडल्या तर बाकीचे प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक, एक्स सर्व्हिसमन, अंशकालीन आणि स्पोर्ट्स यांचं मेरिट कधी कधी कमी सुद्धा लागू शकतं, कारण ते उमेदवार मिळणार नाहीत. आणि ते उमेदवार जर नाही मिळाले तर त्यांच्याकडे ज्या काही जागा शिल्लक राहतील बाकी खाली विषयाच्या, त्या विषयाबरोबर त्यांचं जर क्वालिफिकेशन मॅच झालं आणि त्यांचा बिंदू पण मॅच झाला तर ते कॅन्डिडेट कमी मार्कवाले सुद्धा सिलेक्ट होऊ शकतात. पण या भरतीमध्ये जनरल सर्व कॅटेगरीचे जनरल आणि सर्व कॅटेगरीचे वुमनचे जे काही बिंदू आहेत किंवा जे कॅन्डिडेट आहेत ते तिथे सिलेक्ट होऊन जातील हायेस्ट मार्कवाले. बाकीचे जे काही 5 समांतर आरक्षणातल्या बिंदू आहेत त्या जागांवरती कमी मार्कवाले कॅन्डिडेट सिलेक्ट होऊ शकतात. ही सत्य परिस्थिती आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इंग्रजी माध्यमासाठी वेगळं रोस्टर आणि मराठी माध्यमासाठी वेगळं रोस्टर तर असं काही नाही आहे. किंवा काही जण म्हणतात की सॉफ्टवेअर मध्ये त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी तरतूद केलेली आहे, तर तशी तरतूद सुद्धा इथे करता येत नाही. किंवा का करता येत नाही, कारण ह्यातले इंग्रजी माध्यमाचे वरचे बिंदू कोणते आहेत, कारण खाली जाहिरात देताना एकच रोस्टर दिलेला आहे, खाली जागा सुद्धा एकत्रच दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. आता खाली इंग्रजी माध्यमाची जागा दिलेली आहे, त्याला वरचे कोणते बिंदू मिळणार आहेत हे कोणीच सांगू शकत नाही. जर तो मेरिटमध्ये आला, सर्वच इंग्रजी माध्यमाचे मुलं जर मेरिटमध्ये आले तर ते बिंदू घेऊन जाणार आहेत. पण बऱ्याच लोकांच्याकडनं किंवा युट्यूबर्स कडून हा गैरसमज पसरवला जातोय की त्यांच्यासाठी वेगळं रोस्टर आहे किंवा त्यांच्यासाठी वेगळी तरतूद आहे. तर अशी तरतूद करता येत नाही, कारण जर तुम्ही पाहिला असेल जाहिराती ज्यावेळी तुम्ही पाहाल त्या विषयाच्या ते तुम्ही जागेअभावी तर टाकलेलं नाही, तर पहिलाच कॉलम जो दिलेला आहे विषयाच्या जागा जिथं दिल्यात तिथं त्यांनी लिहिलेलं आहे ती जागा मराठी माध्यमाची आहे. सेमी इंग्रजी हे कोणतंही माध्यम नाही, आणि ती बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरती चालवला जाणारा तो एक पॅटर्न आहे. त्यामुळं पॅटर्नसाठी आपल्याकडं वेगळ्या जागा काढता येत नाहीत. पर्टिक्युलर ती मराठी माध्यमाची शाळा आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळेवर किंवा उर्दू माध्यमाची जर सेमी इंग्रजीची शाळा असेल किंवा कन्नड माध्यमाची असेल तर त्याचंच तो रोस्टर वेगळा असू शकतं. आपल्याकडे पर्टिक्युलर इंग्रजी माध्यमाची शाळा कुठंच नाही आहे. उर्दू माध्यम आहे, कन्नड माध्यम आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, बंगाली आहे. पण इंग्रजी माध्यमाची जर पर्टिक्युलर शाळा जसं की बीएमसीची शाळा तर तिथं त्यांचं स्पेशल रोस्टर असू शकतं. पण आपल्याकडे तसं रोस्टर असणार नाही. ही सगळ्यांनी गोष्ट लक्षात घ्या. आणि जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे सर्व उमेदवारांमध्ये तो दूर करून टाका. सर्व उमेदवारांचं सिलेक्शन हे मेरिटनं होणार आहे, आणि मेरिटनं सिलेक्शन होता होता प्रॉब्लेम काय निर्माण होणार आहे कॉमन रोस्टरमुळे की काही उमेदवार असे असतील की त्यांचे बिंदू, विषयाची जागा आणि माध्यम हे न जुळल्यामुळं चांगले मार्क असून सुद्धा ते सिलेक्ट होणार नाहीत. काही उमेदवार असे असतील की कमी मार्कवर असताना देखील त्यांचा बिंदू, माध्यमाची जागा आणि विषयाची जागा हे सर्व जुळल्यामुळं तो कॅन्डिडेट सिलेक्ट होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये काही वेळा फायदा आहे, काही वेळा तोटा आहे, हे 100% आहे. ठीक आहे. तर याच्यावरती तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारण्यापूर्वी आपण प्राधान्यक्रम कसं द्यायचे ते पाहू. म्हणजे एक सिक्वेन्स मध्ये आपली गोष्ट सगळ्या होऊन जातील.
आणि मग त्यानंतर आपण प्राधान्य कसं द्यायचं बघितल्यानंतर आपण सर्वांच्या काही शंका ज्या असतील त्या आपण घेऊया. तर नेक्स्ट आपला सेशन मधला जो भाग आहे तो प्राधान्यक्रम कसे द्यावे. प्राधान्यक्रम देत असताना पहिला प्राधान्यक्रम का द्यायचे आणि कशासाठी द्यायचे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्राधान्यक्रम आपणाला पर्टिक्युलर कुठे नोकरी लागणार आहे हे त्याच्यावरून प्रेडिक्ट होत नाही. फक्त आपल्या सोयीसाठी पहिल्यांदा प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. प्राधान्यक्रम म्हणजे काय, तर आपल्याला ज्या व्यवस्थापनेला आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार क्रम देणे म्हणजे प्राधान्यक्रम देणे. आपल्या सोयीनुसार म्हणजे बऱ्याच उमेदवारांनी बीएडचे प्रेफरन्स देताना किंवा इंजिनिअरिंग ज्यांनी केलं असेल तर त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रेफरन्स देताना त्यांनी विचार करून त्यावेळी प्रेफरन्स दिला होता की मला कुठलं कॉलेज चांगलं आहे, किंवा काहींनी जवळचं कॉलेज पाहून दिला होता, काहींनी कुठल्या कॉलेजला अध्यापन व्यवस्थित होतं याचा पण विचार केला होता. तर त्यासाठी प्राधान्यक्रम महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आता प्राधान्यक्रम देत असताना महत्वाची त्याच्या आधी प्राधान्यक्रम देत असताना एक उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे की दोन उमेदवार असतील समजा, दोन्ही उमेदवार एकाच जिल्ह्यातले असतील, जसे की हे दोन उमेदवार कोल्हापुरातले आहेत आणि 1 ते 5 साठी इलिजिबल आहेत. दोघांची कॅटेगरी सुद्धा ओबीसी आहे आणि एकाला मात्र 121 मार्क आहेत आणि एकाला 120 मार्क आहेत. तर हे जे दोन उमेदवार आहेत, तर पहिल्या उमेदवारानं समजा प्राधान्यक्रम देताना सांगलीला जास्त जागा आहेत, त्याच्यानंतर साताऱ्याला जास्त आहेत, मग कोल्हापूरला जास्त आहेत, मग त्याच्या खालोखाल सिंधुदुर्गला आणि मग रत्नागिरीला असे प्राधान्यक्रम दिले. आणि दुसऱ्या उमेदवारानं मात्र काय केलं की स्वतःच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली, कोल्हापूर, मग त्यानंतर जवळचा सांगली, मग सातारा, मग कोकणात गेला तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तर हे दोन उमेदवारांची वेगळी विचारसरणी, त्यांनी वेगवेगळा विचार करून प्राधान्यक्रम दिलेला आहे. आता याच्यामध्ये फटका कसा बसतो पहा, तर सांगलीला मेरिट जर 122 लागलं समजा, तर तो पहिला उमेदवार जो आहे तो सिलेक्ट होणार नाही, कारण 121 मार्क आहे. त्यानंतर साताऱ्याला 120 मेरिट लागलं तर तो कॅन्डिडेट सिलेक्ट होणार. आणि जर कोल्हापूरला समजा 119 मेरिट लागला असेल, समजा बरं का 119 मेरिट लागला असेल, तर तो कॅन्डिडेट साताऱ्यामध्ये सिलेक्ट झाल्यामुळं पुढच्या कोणत्याच बिंदूवरती तो सिलेक्ट होणार नाही, म्हणजे कोणत्याही प्राधान्यक्रमावरती तो सिलेक्ट होणार नाही. मग त्याला कोल्हापूरमध्ये सिलेक्शन मिळत असताना देखील त्याला साताऱ्यामध्ये जॉब करावा लागेल. आता सेम सिच्युएशन मध्ये 119 मेरिट लागला असल्यामुळं हा उमेदवार बी जो आहे तो काय होऊन जाईल, सिलेक्ट होऊन जाईल पहिल्याच प्राधान्यक्रमावरती. तिथून पुढच्या प्राधान्यक्रमावरती त्याचा विचार केला जाणार नाही. मग आता आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापासून प्राधान्यक्रम देण्यामागचा फायदा पहा की आपण जे प्राधान्यक्रम देतोय, जर आपण आपल्या जिल्ह्यातील पहिला प्राधान्यक्रम दिला, समानच पोस्ट आहे. आता या उमेदवार अ न जर आपल्या जिल्ह्यापासून प्राधान्यक्रम दिला असता तर तो त्याच्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट झाला असता. आता सध्याच्या घडीला प्राधान्य म्हणजे आंतरजिल्हा बदली ही प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे 21 जून 2023च्या GR नुसार. मग बदली प्रक्रिया जर बंद केली असेल तर सर्व उमेदवाराला प्राधान्यक्रमाने आपल्या जिल्ह्यामध्ये लागणं महत्वाचं आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना पहिला सुरुवातीला आपला जिल्हा हा प्राधान्य असलं पाहिजे. मग जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम देत असताना विदाऊट इंटरव्ह्यूच्या, म्हणजे बरेच उमेदवार असे आहेत की ते संस्थांवरती जायला इच्छुक नाहीत, विदाऊट इंटरव्ह्यू त्यांना जायचं आहे. तर विदाऊट इंटरव्ह्यू ज्यांना जायचं आहे तर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जितक्या काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या हे असतील, आस्थापना असतील, जसं की जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि विदाऊट इंटरव्ह्यू घेणाऱ्या संस्था, तर या सर्वांना प्राधान्यक्रम देऊन झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. तर हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात येतंय की आपण जितके प्राधान्यक्रम देतो, लक्षात घ्या मुलांनो, की आपण जितके प्राधान्यक्रम देतोय त्या प्रत्येक प्राधान्यक्रमाच्या मेरिट लिस्ट मध्ये आपला विचार केला जातो. समजा एखादा उमेदवार आहे, त्याने 100 प्राधान्यक्रम दिले, तर त्याचा 100 प्राधान्यक्रम जे दिले त्या प्रत्येक व्यवस्थापनेमध्ये, आस्थापनेमध्ये त्याचा विचार केला जाईल. आणि जर समजा तो 99 पर्यंत सिलेक्टच नाही झाला तर तो 100व्या प्राधान्यक्रमावरती सिलेक्ट होऊ शकतो.
पण हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एखाद्या उमेदवारानं समजा कोल्हापूरला 100वा प्राधान्यक्रम दिलाय आणि एका उमेदवारानं पहिला दिलाय, तर पहिला प्राधान्यक्रम दिलाय त्याला 120 मार्क आहेत आणि 100वा प्राधान्यक्रम दिलाय त्याला 130 मार्क आहेत. तर 130 मार्कवाला सिलेक्ट होणार आहे तिथं. तिथं काही 120 मार्कवाला सिलेक्ट होणार नाही. प्राधान्यक्रम आणि मेरिट याचा काही संबंध नाही, लक्षात घ्या. फक्त प्राधान्यक्रम यासाठी द्यायचा आहे की तुम्हाला तुमच्या सोयीची शाळा तुम्हाला मिळाली पाहिजे किंवा तुमच्या सोयीचा स्तर, जसं की 11वी 12वी 9वी 10वी तुम्हाला जो आवडीचा स्तर आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे, यासाठीच प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे आहेत. प्राधान्यक्रम जिथं तुमचं सिलेक्शन होईल, आता इथं पाहिलं आपण साताऱ्यात सिलेक्शन झालं एकाचं कोल्हापुरात सिलेक्शन झालं, तिथून पुढच्या प्राधान्यक्रमावरती आपला विचार केला जात नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता प्राधान्यक्रम देताना सगळ्यांनी मी सांगितलंच की सोयीचे ठिकाणं जी आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत. आता प्रत्येकाच्या सोयी या वेगळ्या असू शकतात. काहींना जॉबचीच आवश्यकता आहे, सोयी काय महत्वाची नाही, जॉब लागणं महत्वाचं आहे. तर अशा उमेदवारांनी कसा प्राधान्यक्रम द्यायचा, प्रत्येकाची आपण कॅटेगरी केलेली आहे, त्यानुसार आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये पाहणार आहे. तर प्राधान्यक्रम देताना ज्या ज्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे त्याच्यामध्ये पहिला आहे नोकरीचे ठिकाण, त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो व्यवस्थापना, तिसरा मुद्दा जो आहे तो अध्यापनाचा स्तर आणि चौथा आरक्षणाचा बिंदू. या चारही गोष्टींचा आपल्याला प्राधान्यक्रम देताना एकत्रित विचार करायचा आहे. पण सुरुवातीला आपण प्रत्येक घटक जे आहेत 4 घटक प्राधान्यक्रम देताना त्या 4 घटकांचा वेगळा वेगळा कसा म्हणजे विचार करायचा हे पाहणार आहे. तर नोकरीचे ठिकाण निवडत असताना स्वतःचा जिल्हा याला आपण सर्वांनी प्राधान्यक्रम देणं मस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं प्राधान्य स्वजिल्ह्याच्या बाजूचे जिल्हे, म्हणजे जर एखादा उमेदवार कोल्हापूरचा असेल तर कोल्हापूरच्या बाजूचे जिल्हे जसं की सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे. काहींना कोल्हापूरचा आहे आणि त्याला काही कोकणात जायचं नसेल तर तो सांगली, सातारा, कोल्हापूर हे प्रेफरन्स झाल्यानंतर सोलापूर, नगर, पुणे इकडे जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या सोयीनुसार विचार करायचा आहे हे पण ठिकाण निवडताना. त्यानंतर स्वजिल्ह्याशी दळणवळणाची असणारी सुविधा, जसं की समजा आता हे आजूबाजूची जिल्ह्यांची यादी देऊन संपली तर आपणाला आपल्या जिल्ह्यातून जाणारी रेल्वे मार्ग असेल, म्हणजे काही अडचणीच्या काही लोकांना आपल्या जिल्ह्याशी कनेक्ट ठेवायचा असतो, म्हणजे त्यांच्यासाठी हा पॉईंट, आणि त्यांना क्विकली गावाकडे यायचं असतं, काहीतरी त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम पण असू शकतात. तर दळणवळणाची सुविधा सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाची असते. अशा उमेदवारांनी दळणवळणाची सुविधा क्विकली आपण कसं घरापर्यंत पोहोचू शकतो यासाठी. त्यानंतर ना काही उमेदवारांनी, आता समजा असं काही उमेदवारांना वाटेल की बाबा हा माझं कुठेही सिलेक्शन झालं, समजा मी आता साताऱ्याचा आहे पण मी असा विचार केला की बाबा राहण्याच्या सुविधा किंवा राहणीमान आपल्याला वाढवायचं आहे किंवा पुढच्या दृष्टीनं मुलाबाळांच्या शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीनं मला साताऱ्यापेक्षा वाटतं बाबा मला पुण्यामध्ये आता जर शिफ्ट झालो किंवा पुण्यामधला जॉब स्वीकारला तर भविष्यात त्यांच्या दृष्टीनं आपण विचार करू शकतोय. तर असे पण उमेदवार विचार करू शकतात. तर त्यांच्यासाठी हा पॉईंट होता. आणि इतर जिल्ह्यातील आता काही उमेदवारांचं असं असतं की बाबा 1ली ते 5वी साठी मी आता लागणार आहे तर माझा पेमेंटचा ऑप्शन हा असेल, मला इतकं पेमेंट मिळेल. आणि मी जर मेट्रो सिटीमध्ये लागलो तर तिथं मला जाऊन परत घराची व्यवस्था करायला पाहिजे वगैरे वगैरे. मग या सगळ्यातून सारासार विचार केल्यानंतर मी तिथला जॉब स्वीकारला तर माझा फायदा होईल की तोटा होईल, या अनुषंगानं सुद्धा सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण निवडताना या 5 घटकांचा आपण विचार करणे आवश्यक आहे. नेक्स्ट जे आहे व्यवस्थापन. आता व्यवस्थापना आपल्याकडे 2 प्रकारच्या व्यवस्थापना आहेत, एक विथ इंटरव्ह्यू आणि एक विदाउट इंटरव्ह्यू. आता मोस्टली सर्वच कॅन्डिडेट जे आहेत ते विदाउट इंटरव्ह्यू साठी प्रेफरन्स करतात. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, खाजगी विना अनुदानित संस्था आहेत आणि खाजगी विना अनुदानित संस्था ज्या की विदाउट इंटरव्ह्यू आहेत. आणि दुसऱ्या आहेत त्या मुलाखतीसह अनुदानित खाजगी अनुदानित संस्था, त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत 100% अनुदानित, 80%, 60%, 40%, 20% आणि खाजगी विना अनुदानित संस्था. तर याच्यामध्ये तुमच्या सोयीनुसार, आता जिल्हा परिषदला जर तुम्ही सिलेक्शन घेतलं तर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला वरच्या पोस्टवरती जाता येतं, जसं की केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, अशा पदांवरती जाण्यासाठी जिल्हा परिषद
म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम देऊन, डिपार्टमेंटल एक्झाम ही 6 वर्षानंतर आपल्याला द्यायला चालते. 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी झाल्यानंतर परत 3 वर्षाचा आपला कालावधी, जो काही अध्यापनाचा कालावधी आहे तो पूर्ण करावा लागतो. आणि मग त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या आस्थापनांवर, म्हणजे अशा पद्धतीच्या वरच्या पोस्टवरती परीक्षेच्या माध्यमातून जात आहेत. त्यामुळे बरेच जण जिल्हा परिषद प्रिपेअर करतात. नगरपालिका, महानगरपालिका इथे तुम्हाला 1 ते 5 ला लागल्यानंतर 6 ते 8 ला प्रमोशन घेता येतं. त्यांच्याकडे पण पर्यवेक्षक नावाचं पद असतं, पण ते मोठ्या मोठ्या महानगरपालिकेसाठी तिथं संधी लवकर मिळू शकते. पण जर छोट्या महानगरपालिका असतील आणि शाळांची संख्या कमी असेल तर तिथं प्रमोशनचा स्कोप कमी असतो. आणि अनुदानित संस्थांमध्ये स्कोप नसतोच असं थोडक्यात आहे, पण काही वरच्या पदांसाठी तिथं म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला जाता येऊ शकतं. विनाअनुदानित संस्थेचं तर प्रत्येकाला माहितीच आहे. नेक्स्ट, खाजगी अनुदानित संस्था. आता हे टप्पा अनुदान चालू आहे, तर 20%चं 1-2 वर्षामध्ये 40% होतं. काही काही वेळा 5 वर्ष पण लागू शकतात टप्पा अनुदान वाढण्यासाठी. मग ज्याचं त्यानं आपल्या मार्कनुसार 100% अनुदानितला द्यायचं का 80% अनुदानितला आपण प्राधान्यक्रम द्यायचं, याचा प्रत्येकानं आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती विचार करायचा आहे. माझं तर मत आहे की सगळ्यांनी पहिल्यांदा 100% अनुदानितला द्यावं, आणि ज्यांचे असं वाटते की बाबा माझं सिलेक्शन होऊ शकत नाही तर आणि कुठल्याही परिस्थितीत आता सिलेक्शन व्हायला पाहिजे, तर अशा कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांनी या 20%, 40%, 60% या संस्थांना प्राधान्य दिलेलं कधी पण चांगलं राहील. आणि खाजगी विनाअनुदानित संस्थांचा विचार ज्याच्या त्याच्या लेवलवरती ज्याच्या त्यानं करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो घटक आहे तो अध्यापनाचा स्तर. तर अध्यापनाचा स्तर याच्यामध्ये सुद्धा मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह असे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 4 स्तर वेगळे वेगळे आहेत. 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी ते 8वी आणि 1ली ते 5वी. आता ह्या अध्यापनाच्या स्तराचा विचार करत असताना सगळ्यांनी वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. पण हे प्राधान्यक्रम देत असताना प्रत्येक उमेदवारानं याच्या आधीचे जे आपण 2 घटक पाहिले, नोकरीचे ठिकाण आणि त्याच्यानंतर जो पहिला घटक अनुदानित विनाअनुदानित आस्थापना, यानुसार आपणाला कुठे जॉब करायचा आहे, म्हणजे जसं की जिल्हा परिषदला जॉब करायचा आहे आणि मग जिल्हा परिषद मधून आपणाला डिपार्टमेंटल एक्झाम देऊन वरच्या पदावरती जायचं आहे, की डायरेक्ट 11-12वी साठी जॉब करायचा आहे, हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा चॉईस राहील. तर ह्या 4 आस्थापनापैकी बऱ्याच उमेदवार हे वरच्या स्तरावरती जाण्यासाठी प्रयत्न करतील, आणि तो त्यांचा प्रयत्न असणं आवश्यक आहे. कारण वरच्या पदावरती ज्यावेळी आपण असू 11वी 12वीला, त्यावेळी तिथलं पेमेंट सुद्धा एक्स्ट्रा असतं. जसं की 11वी 12वीला S16 असतं, 9वी 10वीला S14 असतं, किंवा S16च असतं. 6वी ते 8वीचा S14 किंवा S10 याच्यामध्ये अजून निर्णय झालेला नाही, आणि 1ली ते 5वीला S10 आहे. तर जोपर्यंत 6वी ते 8वीचा जो काही निर्णय आहे त्याच्यावरती सध्या समिती गठीत केलेली आहे, आणि समान काम समान वेतन या तत्वावरती 6वी ते 8वीला देखील S14 पेमेंट जे आहे, जे काही स्केल आहे ते मिळणार आहे. पण त्याला आपला शिक्षण सेवक कालावधीमध्ये तर सेमच पेमेंट राहील 16,000 रुपये. पण येत्या पुढच्या 3 वर्षामध्ये इथं 6वी ते 8वीला ते स्केल 100% मिळणार आहे. त्यामुळे 6वी ते 8वीचा S14, 9वी 10वीचा S16 किंवा S14 काय असेल ते पेमेंट तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आरक्षणाचा बिंदू. तर व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ह्याच्यामध्ये जर समजा एखादा आता NTCच्या उमेदवारांना बऱ्याच ठिकाणी जागा नाही आहेत, तर त्या उमेदवारांनी ओपनच्या जागा जिथं असतील तिथले प्राधान्यक्रम त्यांना मिळणार आहेत. तर एक जरी बिंदू असेल ओपनचा, तर अशा ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचेच आहेत. मग असं काय विचार करायचा नाही की एखाद्या ठिकाणी आपल्यासाठी जास्त बिंदू आहेत, विषयाच्या जागा पण जास्त आहेत, तर आपण तिथं पहिला प्राधान्यक्रम देऊ. तर असा विचार बिलकुल करायचा नाही. एक बिंदू आणि विषयाची जागा एक जरी असेल तरी सुद्धा आपल्याला तिथं अप्लाय करायचं आहे. याच्यानंतर आपण प्रत्येक घटक जो आहे, आपण उमेदवारांचे वेगवेगळे गट केलेले आहेत. जसं की फक्त स्वतःच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम देणारे उमेदवार, स्वतःच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम देणारे उमेदवार, आणि राज्यभरात कोठेही
जॉब करायला इच्छुक असणारे उमेदवार, अशा आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे आणि प्रत्येक कॅटेगरी आपण फक्त मुलाखतीशिवाय किंवा फक्त मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे त्याच्यामध्ये परत 2-2 भाग केलेले आहेत. मग अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम देत असताना कसे प्राधान्यक्रम द्यायचे ते पहा. आता समजा एखादा कॅन्डिडेट जो आहे तो साताऱ्याचा आहे, तर अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम देत असताना पहा, साताऱ्याचा कॅन्डिडेट आहे आणि तो कॅन्डिडेट जिथं रेड डॉट दाखवलेला आहे तिथं तो सध्या राहतोय. तर अशा उमेदवारानं प्राधान्यक्रम देत असताना काय करायचं पहा, त्याच्या गावाजवळ जर नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका, आता महानगरपालिका तर सेंट्रलला असल्यामुळे तो महानगरपालिका त्याला लांब पडू शकते. एखादी नगरपालिका किंवा नगर परिषद त्याच्या जवळ असेल तर तिथली तो स्वीकारू शकतो. किंवा मग जिल्हा परिषदेची शाळा, मग ह्याच्यामध्ये त्या सिक्वेन्स कसा निवडायचा आहे तो त्याच्यावरती डिपेंड राहील. आता ह्या उमेदवारांना पर्टिक्युलर आपल्या जिल्ह्यामध्ये लागायचं असेल तर दळणवळणाची सुविधा, राहणीमानाची आणि शैक्षणिक सुविधा आणि इतर फायदे तोटे याचा विचार करून आपल्याला त्याला त्याचं ठिकाण निवडावं लागेल. व्यवस्थापना, जिल्हा परिषद, मनपा, खाजगी अनुदानित संस्था विदाऊट इंटरव्ह्यू आणि मग त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा त्यानं विचार करायचा आहे. म्हणजे व्यवस्थापना निवडत असताना नोकरीचे ठिकाण कसे असावे आणि यापैकी कुठली आस्थापना आपण निवडावी जी की जवळ पडेल आपल्याला नोकरीचे ठिकाण, तर अशा पद्धतीचा विचार करून त्यांना निवडायचे आहे. किंवा बाकीचे राहणीमान वगैरे आपण मगाशी घटक बघितले त्या पद्धतीनेच त्यांना निवडायचे आहे. आणि अध्यापनाचा स्तर आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तो हायेस्ट म्हणजे 11वी-12वीला शिकवण्यासाठी या जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तो जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं त्यानं स्वतःच्या जिल्ह्यात जॉबला लागताना आस्थापना निवडायची आहे. आता आजूबाजूच्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर साताऱ्याच्या आजूबाजूला पहिला जिल्हा जो येतो तो पुणे. पुणे जिल्हा जर या उमेदवाराचा विचार केला तर तो राहण्याचं ठिकाण जे आहे ते रेड डॉट जिथं आहे तिथं आहे आणि मग तिथून त्याला पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जायला त्याच्यासाठी जवळचं ठिकाण आहे. पुणे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा तो जॉबला लागू शकतो, जेणेकरून त्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्या घरापासून जवळचं ठिकाण सुद्धा मिळू शकतं. नेक्स्ट, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तो लागू शकतो, कारण सोलापूर जिल्ह्याची बाउंड्रीवरतीच तो राहत असल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे तो सोलापूर जिल्ह्यामधल्या सुद्धा आस्थापना त्याच्या जवळच्या तो निवडू शकतो. नगर जिल्ह्यामधल्या निवडू शकतो. ऍज कम्पेअर टू सांगली, त्याला नगर जिल्हा जवळ दिसतोय तर तो नगरच्या पहिला निवडून मग सांगलीच्या निवडू शकतो. नेक्स्ट, कोल्हापूर जिल्हा त्याला नगरपेक्षा लांब पडतोय, त्याच्या आधीच त्यानं नगर जिल्ह्यातील प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातले सुद्धा तो निवडू शकतो किंवा रत्नागिरी, हे आजूबाजूचे जिल्हे त्याच्या झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं तो आस्थापना निवडत असताना आजूबाजूच्या जर जिल्ह्यातील निवडायचे असतील तर तो जिल्ह्यांना प्राधान्यक्रम देत असताना तो पर्टिक्युलर त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात कुठे राहतो आणि तेथून कुठला जिल्हा जवळ आहे किंवा कुठल्या जिल्ह्यातली कुठली आस्थापना जवळ आहे याचा सारासार विचार करून त्यांना त्याचे प्राधान्यक्रम द्यायचे आहे. ठीक आहे, तर परत सेम क्रायटेरिया राहतील, अध्यापनाचा स्तर, व्यवस्थापना वगैरे आणि बाकीच्या गोष्टी सेमच राहतील. आता एखादा उमेदवार असा असतो की बाबा मला राज्यभरामध्ये कुठेही जॉब करायची तयारी आहे माझी, तर तो उमेदवार जो आहे तो साताऱ्याचा आहे, तर त्यानं त्याच्या घरापासून जाणारा आजूबाजूचे जिल्हे झाले संपले की त्याच्यानंतर त्याच्या घरापासून किंवा त्याच्या जिल्ह्यातून बाजूच्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी किंवा दूरच्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक असतो. म्हणजे समजा साताऱ्यावरून एखादी रेल्वे जाते जी की नागपूर गोंदियापर्यंत जात असते, तर अशा उमेदवारांना त्या ट्रॅकवरचे जिल्हे निवडणे कधीही संयुक्तिक राहील. किंवा काहींच्यासाठी बस सेवा पण जवळची असू शकते, तर अशा अनुषंगानं सुद्धा उमेदवार त्यांचे प्राधान्यक्रम देऊ शकतात. तर मला ह्या सर्वावरून एकच सांगायचं आहे की प्राधान्यक्रम देत असताना आपण जे काही प्राधान्यक्रम देणार आहे त्याच्यामध्ये आपणाला आपली सोय पाहणे महत्वाचे आहे. आपल्या सोयीची जी काही ठिकाणं असतील तीच ठिकाणं आपण प्रिफर केली पाहिजे, ना की दुसरी ठिकाणं. आणि याच्यामध्ये महत्वाची सूचना एक आहे की काही कॅन्डिडेट असे आहेत की त्यांना स्वतःचा जिल्हा सोडून किंवा पर्टिक्युलर एखादा एरिया सोडून त्या एरियाच्या बाहेर जॉब करायचाच नाहीये. तर आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचं आपण तिकीट काढू नका, म्हणजे त्या गावाचे प्रेफरन्स तुम्ही देऊ नका, जेणेकरून बाकीचे जे काही उमेदवार जवळजवळ 1 वर्ष किंवा 2017च्या भरतीमध्ये न लागलेले उमेदवार किंवा 2010 पासून
न लागलेले उमेदवार जे वेटिंग मध्ये आहेत 2010 पासून, असे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील आहेत आणि अशा उमेदवारांना कदाचित तिथं जॉब भेटू शकतो. आपण जर जायचंच नसेल तर त्या जागेचे प्रेफरन्स आपण देऊ नका. कारण का तर त्या जागा तुम्ही न गेल्यामुळं त्या गैरहजरमध्ये येतील किंवा गैरहजरमध्ये येतील आणि गैरहजर अपात्रचा जो राऊंड आहे तो प्रत्येक वेळी लावलाच जाईल का हे नाही सांगता येत. आणि तो जर नाही लावला गेला तर जे काही आपले बांधव आहेत ते या नोकरीपासून वंचित राहू शकतात. फक्त काय एक सहानुभूती म्हणून आपणाला जर जायचंच नसेल 100% तुम्ही फायनलच केले की मी पुणे जिल्हा सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाणार नाही, तर पुणे जिल्ह्यातले प्राधान्यक्रम तुम्ही द्या. पुणे जिल्ह्यामध्ये पण मनपा सोडून म्हणजे पुणे सिटी सोडून मी दुसरीकडे जाणार नाही, तर पुणे सिटीतलेच प्राधान्यक्रम द्या. आजूबाजूचे प्राधान्यक्रम तुम्ही देऊ नका, जेणेकरून जे काही भरतीमध्ये सहभागी झालेले उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार या भरती म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये लागतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एक आता काय झालंय, ही नोकरी लागणं, सरकारी नोकरी लागणं ही एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. आता शिक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर बरेच उमेदवार ज्यांची लग्न झालेली नाहीत किंवा बऱ्याच वेगवेगळ्या त्रासातून किंवा वेगवेगळ्या संकटातून ते सध्या जात आहेत. बरेच उमेदवार म्हणजे त्यांच्यावरती असे वेगळ्या गोष्टींचा परिणाम होत आहे आणि ते मानसिक टेन्शन मध्ये आहेत. तर ही एक सामाजिक समस्या सध्या निर्माण होत आहे आणि या समस्येतून बाहेर काढायचं असेल तर एक सामाजिक विचार म्हणून जर आपल्याला विचार करायचा असेल तर एक आपलं योगदान सामाजिक सेवा म्हणून द्यायचं असेल तर जिथं आपल्याला जायचंच नाही अशा ठिकाणचे प्राधान्यक्रम आपण देऊ नका. काही उमेदवार असे आहेत की त्यांना संस्थांवरती जायचंच नाही, कारण ज्या काही गोष्टी आहेत संस्थेवरच्या त्या त्यांना पटत नाही आणि ते त्यांच्याकडनं होणं शक्य नाही. तर अशा उमेदवारांनी तिकडे जाऊच नका. ज्यांना बाबा ते शक्य आहे तिकडे जाऊन ते लागू शकतात तर त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये लागू द्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता इथून पुढे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कस करू. नमस्कार सर. मी मनोहर निमजे बोलतो. हा बोला सर. कुंभार सर, जसं की आता तुम्ही बोलले मी 2010 ला शिक्षक म्हणून लागलेलो आहे. आता मला जवळपास 13 वर्ष होत आहे. जिल्हा परिषद 14 वर्ष सुरू आहे. त्यावेळेस एवढं डिजिटल टेक्नॉलॉजी नव्हत्या की आम्हाला प्रेफरन्सेस कसे द्यायचे आणि फॉर्म कसा भरायचा, कारण की मी मूळ नागपूरचा आणि फॉर्म भरताना आम्ही भरायचो. एवढं काही आता सांगताय. आता तुमची पिढी पण वेगळी असेल कदाचित, माझ्यापेक्षा तुम्ही लहान असाल मोठे असाल, मला तेवढी काही कल्पना नाही. पण त्यावेळेस असं गायडन्स किंवा ग्रुप व्हायची नाही. आणि माझा नंबर, मला एवढं माहिती होतं की मी बुलढाण्यात लागू शकत होतो, पण माझा आधी प्रेफरन्स हा नंदुरबार होता 4थ्या नंबरला आणि माझं सिलेक्शन या ठिकाणी होऊन गेलो. आता गेली 14 वर्ष मी इथून बदलीपासून, सध्या बदली सुद्धा नाही झाली माझी. आता हे 14 वर्ष माझं सुरू होतं 6 महिन्या या 4 महिन्यामध्ये. तर प्राधान्यक्रम कोणी कसं भरायचं, आज जसं तुम्ही सांगितलं एकदम अगदी योग्य. माझं हे सजेशन होतं की सगळ्यांनी हा विचारपूर्वक निर्णय स्वतःचा आहे. शेवटी सरांनी गायडन्स केलं, एकदम व्यवस्थित सांगितलं. मला पण काही गोष्टी माझ्या त्या आठवण म्हणजे आलंय मला की मी त्यावेळेस कसे भरलेले होते प्रेफरन्सेस. कारण की मी आणि माझी बहीण एकाच वेळेस आम्ही लागलेलो होतो. ती बुलढाण्याला लागली कारण की तिला दूर जायचं नव्हतं आणि मी नंदुरबारला लागलो. मला कुठे पण चालतं म्हणून मी तिच्यासाठी म्हणजे मला थोडे मार्क्स, माझ्यापेक्षा तिला 2-3 मार्क्स जास्त होते. तिने घरापासून सुरू केलं आणि मी दूरपासून सुरू केलं. माझं असं झालं की मी दूरच लागलो, ती घरातच लागली. वास्तविक मी तिथेच लागू शकत होतो तिच्या ठिकाणी बुलढाण्यालाच, पण माझ्या प्रेफरन्सेसमुळे मला एवढं लांब जावं लागलं, 700-800 किलोमीटर. शक्यतो स्वजिल्ह्यापासून सुरुवात करा, कारण की तेव्हा मी अनभिज्ञ होतो या गोष्टीपासून. सर, एक असं माझा एक प्रश्न होता. माझी मिसेस टेट